नमस्कार, मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक। आज आपण बीपी शुगर हटाव कार्यक्रम असा एक व्यायाम आपण करून दाखवणार आहे की त्यामुळे या कमरेला पीळ पडणार, या कमरेला इकडे पीळ पडणार, ताण पडणार, हाताला पीळ पडणार, छातीला पीळ पडणार आणि कंबर चांगली राहणार, गुडघे चांगले राहणार, शरीरातली बीपी शुगर पळून जाणार। आणि बीपी शुगर पळवून लावायची असेल तर शरीराला पिळा असेल, पिळा लक्षात घ्या। आपण ज्यावेळेस आपण धुतलेले कपडे पाण्याने खचाखच भरलेले असतात आणि ते जर पिळले तर त्या कपड्यामध्ये असलेलं पाणी पूर्ण निरपून जाते आणि कपड्यामध्ये ओलावा जो असतो ते कायमचा नष्ट होतो। तशाच पद्धतीनं शरीरामध्ये बीपी, शुगर, चरबी, विविध रोग, या रोगानं शरीर खचाखच भरलेलं आहे आणि ते जर बाजूला काढायचं असेल तर तुम्हाला शरीराला पीळ द्यावा लागेल आणि तो पीळ देणारा व्यायाम आता आपण करणार आहेत आणि अशा पद्धतीनं तुम्ही सुद्धा करा आणि 100% बीपी शुगर शरीरामधली नष्ट करा। माझ्या मित्रांनो, पाडव्याच्या निमित्तानं शपथ घ्या की माझ्या शरीराला मी रेग्युलर पिळणार आणि पिळाल्यानंतर शरीर माझं निरोगी ठेवणार आणि शरीर निरोगी ठेवण्यासाठी रेग्युलर व्यायाम करणार। अशी नवीन मराठी वर्षाची पाडव्याच्या निमित्तानं शपथ घ्या। आपलं शरीर सुदृढ ठेवण्यासाठी, आपलं शरीर निरोगी ठेवण्यासाठी, आपलं शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी शपथ घ्या। रेग्युलर 3 तास व्यायाम करा, 24 तासातले 3 तास घालवा शरीराला। पहिली आंघोळ घामाची आणि मग पुन्हा पैसे कमवायच्या धामाची ही भावना मनात ठेवा आणि रेग्युलर व्यायाम करा। आता आपण शरीर कसं पिळायचं आणि बीपी शुगर हटाव कार्यक्रम कसा करायचा हे मी दाखवणार आहे, तुम्ही बघा। ते घाला अशी मांड्याचा फटाफट मोडा पाय, ही पाय असं मेल्यावर पाय लोक मोडते तर मांडी बसवी देतात, अशी मांडी नाही बसली की शिवाय देतात। हाय हरामखोर आहे म्हणते ही, याची मांडी सुद्धा बसना, किती ताट आहे म्हणते, म्हणजे आयुष्यात ताटपणा होता ह्याच्यात असं म्हणते लोक मेल्यावर। त्याच्यामुळं कोणाला शिवी द्यायची वेळ येऊ नये असे पाय कटाकट मोडले पाहिजे, फिट असे, आणि मग पुन्हा शरीर असे पिळा। हे बघा, हे बघा असं पिळा करा, असं 100 वेळेस, आणि ही 100 वेळेस केलं की ही शरीर पुन्हा असं दाबा। बघा कॅमेऱ्यात बसवलं का बरोबर, हे बघा हे आता बघा ह्यानं काय काय झालं, एक हे शीट इकडं आलं आणि हे हात इथं आहे, या हातावर शरीर आहे, म्हणजे पूर्ण या कमरेमध्ये पीळ पडलाय असा पूर्ण, आणि हे शीट इकडं आलं, हिकलला कधी दुखणार नाही, हिकललं कधी दुखणार नाही, मणका फिट राहणार, इकली चरबी कमी होणार। अशा पद्धतीनं हे 100 वेळेस करा, करा ही 20, 25, 30 वेळेस 100 दररोज करा। 100% यश येत आहे। हे पूर्ण शरीराला त्रास होऊ द्या, त्रास झाल्याशिवाय शरीर चांगलं होणार नाही। टाक्याचे घाव सोचल्याशिवाय देव पण पावत नाही, म्हणजे त्या पात्रोडानं दगडावर छणी आणि हातोडा सारखा मारावा लागतं असा, आणि सारखा मारल्यामुळं दगड फुटून 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 देव बनताय। अरे तुम्ही सुद्धा एक चांगला माणूस बना, तंदुरुस्त बना, आणि ह्याच्यासाठी शरीराला त्रास द्या। शरीराला त्रास देणे म्हणजे टाक्याचे घाव सोचणे। असं हिथं त्रास सहन करा, आजारी पडून दवाखान्यामध्ये पलंगावर 10-10 दिवस पडू नका। हातुरणातच हागायची पाळी येते, कुणी तुम्हाच्या संकटात येत नाही, कवा मरतय म्हणून वाट बघते लोक।
ह्याची इस्टेट माझ्या नावावर कधी येईल, ही मरावा अशी भावना निर्माण होते. म्हणून कुणी संकटात येत नसते. स्वतःच संकट स्वतःच नष्ट करावं लागतंय. स्वतःचा त्रास स्वतःच सहन करावा लागतंय. म्हणून त्रासच होणार नाही याच्यासाठी व्यायाम करा, रेग्युलर व्यायाम करा माझ्या मित्रांनो. हे असं करा, काही करा, लोळा जमिनीमध्ये, हे बघा असं करा. करा असं. करा असं. हे मानवावर तुमची ताकद येते. आणि हे पाय असे करा. हे बरीच करा, असं 20-25 वेळेस करा. मित्रमंडळीनो, हे सगळं करा. पाय असाच बसला पाहिजेत, ही पाय असाच बसला पाहिजेत, असा असा. आणि हे असं झालं पाहिजे, असं करा. असं हे सगळं आपल्याला आलं पाहिजेत. बरेचसे व्यायामाचे आयटम आहेत, बरेचसे प्रकार आहेत. दररोज तुम्हाला थोडे थोडे दाखवायचे. दररोज ह्या ग्राउंडला 20 राऊंड मारा. 10 किलोमीटर पळा. हलकं पळा, फास्ट पळा, दमाने पळा, चला. पण 20 राऊंड मारेपर्यंत थांबू नका. 500 मीटरचा राऊंड आहे. 20 राऊंड मारले तर 10 किलोमीटर रन होत आहे चालण्याचा. त्याच्यामुळे तुमच्या शरीरात शुगर बीपी काय येणार नाही. शरीर तंदुरुस्त राहील. पूर्ण शरीरामध्ये रक्त सळसळ करेल. घट्ट होणार नाही, पातळ होईल. शरीराच्या रक्तामध्ये ताकद येईल. आणि मग इथे येऊन योगासनं करा. 100% तुम्हाला यश आल्याशिवाय राहणार नाही. तुमचं शरीर निरोगी राहणार. तुम्हाला कधीही आजार येणार नाही. कधीही डॉक्टरच्या दवाखान्यात जाण्याची वेळ येणार नाही. ती वेळ येऊ नये. तुम्हाला निरोगीदायी आयुष्य लाभावं अशीच आज मराठी वर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तुम्ही व्यायामाला येचाल, निरोगी राहचाल, पूर्ण कुटुंब निरोगी ठेवचाल अशी तुम्हाला पाडव्याच्या निमित्ताने खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. मी प्रभाकर लोंढे, खडतार प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतार प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक. या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. आपले विचार कमेंट बॉक्समध्ये नोंद करा. आपल्या शरीरासाठी खरे ते खरे, खोटे ते खोटे विचार नोंद करा. धन्यवाद. दारा शिवकार. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.